सुनील राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. संजय पाटील हा विषय आमच्या ईशान्य मुंबईसाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हा संपलेला विषय आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत चर्चा करायची असं काय एवढा फार मोठा तो नेता नाही. जो विषय संपलेला आहे, जो विषयामध्ये आता काय रस राहिला नाही, काय दम राहिला नाही, या विषयामध्ये चर्चा करून त्यांना परत प्रसिद्धी द्यायची हे काही मला पटत नाही. देव जो काय बोलतो आणि ते काय बोलावं हे तुम्ही पाहावं. अरे पण ते असं म्हणतात ना की तुम्हाला त्याची हिस्ट्री माहिती नाही. माझ्या घरात काही लोक आले होते पूर्वी, मी त्यांचे 5 बळी घेतलेले आहेत. मग त्यांची हिस्ट्री जर अतिरेकी असेल, आतंकवादी असेल तर ते काही करू शकतात, काही करू शकतात. ते आता थोडे ते आता माझ्या मते तरी थोडेसे ते आता भरकटलेले असावे. पक्ष सोडल्याने त्यांना थोडंसं त्यांच्या मनावरती परिणाम झाला असावा किंवा त्यांना आता कळलं असेल की मी चूक केली असेल. कारण मी तुम्हाला खात्री देतो, ईशान्य मुंबई काय भारतीय जनता पार्टी ही सीट सोडणार नाही, 100% सोडणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली, स्वतःच्या पायावर मारून घेतली. इव्हन त्यांनी त्यांच्या मुलीसाठी सुद्धा कुऱ्हाड मारून घेतली. त्यामुळे ते थोडे फ्रस्ट्रेट झाले असावे आणि त्या फ्रस्ट्रेटिंगमध्ये काहीतरी ते बोलले असावे. पोलीस काहीच कारवाई करत नाही असं पण चित्र पोलीस नाही करणार कारवाई ना. पोलीस फक्त सामान्य लोकांसाठी आहे. राजकीय नेते, सत्ताधारी नेत्यांसाठी, सत्ताधारी पक्षासाठी पोलीस त्यांच्यावरती कुठल्याही कारवाई करणार नाही. उलट त्यांना 2-4 काहीतरी गाड्या दिल्या प्रोटेक्शनसाठी. तर सुनील राऊत यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. वेदांत अनेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वेदांत, संजय